दोऱ्याच्या साहाय्याने जशी बनते नव्या जुन्या कापडाची गोधडी, तशीच आहे आमच्या नव्या जुन्या पिढ्यांच्या विचारांची गोधडी. नमस्कार महाराष्ट्र. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशनं निसटून हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतातल्या गाझियाबाद एअरफोर्सच्या हिंदवान तळावर उतरल्या. नागरिकांचा मात्र हा जो घटक आहे तो प्रचंड मोर्चे घेऊन घोषणा देत पंतप्रधानांच्या घरातही घुसला आणि वेगवेगळे चॅनल सारखे आपल्याला हे दृश्य दाखवत आहेत. बांगलादेशच्या सैन्यांच्या म्हणण्यानुसार सत्ता त्यांच्या ताब्यात घेतली आहे, म्हणून आता परिस्थिती सुरळीत चालली आहे. तर नागरिकांनी सैन्यांवर विश्वास ठेवावा. गेले काही महिने बांगलादेशमध्ये चालू असलेल्या घडामोडींना आता हा निर्णायक मोड आला आहे आणि तो आता भारताला भयंकर धोकादायक ठरणार आहे. काही महिने बांगलादेशमध्ये आंदोलन चालू होते. तिथल्या राखीव जागांच्या पद्धत आणि व्यवस्थेविरुद्ध आपल्या देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तान या नावाने इस्लामिक देश अस्तित्वात आला. त्या पाकिस्तानमध्ये 1947 पासून पूर्व पाकिस्तानवरच अन्याय अत्याचार होत होता आणि त्यातलं एक मुख्य कारण होतं पूर्व पाकिस्तानला वाटणारा बंगाली भाषेचा जबरदस्त अभिमान. त्यातून पुढे पूर्व पाकिस्तानात आताच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचे वडील म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे राहिले व अवामी लीगची स्थापना झाली. त्याने पाकिस्तानची निवडणूक लढवली आणि 1970 मध्ये अशी वेळ आणली की पाकिस्तानचे पंतप्रधान व्हायला पाहिजे शेख मुजीबुर रहमान. हे काही पश्चिम पाकिस्तानला मान्य नाही. त्यावेळच्या पश्चिम पाकिस्तानचा एक राजकीय नेता जुल्फिकार अली भुट्टो यांनी त्याच्या पक्षाचे नाव पाकिस्तान पीपल्स पार्टी. त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराचा सरसेनापती आणि आधीचा लष्करी हुकुमशाह जनरल अयूब खान हे पाय उतार झाल्यावर त्यांच्या जागी तो पाकिस्तानचा प्रमुख झाला. असा जनरल याया खान तर जुल्फिकार अली भुट्टो याया खानच्या कानाला लागले आणि झालेल्या निवडणुकीचा निकाल रद्द होऊन काहीतरी रफादफा करून पाकिस्तानवर बंगाली याची सत्ता येता कामा नये. बंगाली दुबळे, बंगाली वाळवट आहेत, ते तळगडे नाहीत, ते लढू शकत नाहीत. एक बंगाली माणूस काय पंतप्रधान होणार, म्हणून ते टाळायला कट कारस्थान केले. पण त्याच परिणामातून स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. 25 मार्च 1971 ला त्याच तारखेपासून जनरल याया खानच्या लेखी सूचनांच्या नुसार पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी स्वतःच्या जनतेवर भयानक अत्याचार सुरू केले. यावर एक अमेरिकन पत्रकार गॅरी बस यांचं एक अभ्यासपूर्ण संशोधन सुमारे 700 पानी पुस्तक. 1971 मध्ये पाकिस्तानला अमेरिकेचा दूतावास तिचं पूर्व पाकिस्तानातलं कार्यालय म्हणजे कॉन्सुलेट तिथं कॉन्सिल जनरल होता. हा अमेरिकन अधिकारी आर्चर ब्लड त्यांनी त्यांच्या अमेरिकन कॉन्सुलेट याला जी सुरक्षितता आहे तिथं राहून त्यांनी 25 मार्चला आणि तिथं पासून पुढचे दिवस आणि महिन्यामध्ये पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेश आणि मुख्यतः ढाक्यांमध्ये काय घडलं हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि डोळ्यांनी ते पाहत असताना वारंवार त्याचं टेलिग्राम अमेरिकेच्या सरकारला करत राहिले. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं याविषयीचे पुरावे की पाकिस्तानच्या सैन्य पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेशच्या निरपराध आणि निशस्त्र जनतेवर महाभयानक अत्याचार करत आहे. पुढे आढळून आलेल्या दस्तऐवजांनी दाखवून दिलं की पाकिस्तानच्या सैन्याला लेखी आदेश होते की पूर्व पाकिस्तान मधले हिंदू पुरुष त्यांना मारा आणि हिंदू स्त्रियांवर नेम धरून त्या हिंदू आहेत म्हणून बलात्कार करा. याचे सर्व लिखित आणि डॉक्युमेंटरी पुरावे आहेत. 1971 मध्ये भारतामध्ये 1 कोटी निर्वासित आले. बांगलादेश त्यापैकी 97 लाख धर्मांनी हिंदू होते. बांगलादेशातल्या धर्म आणि हिंदू असा नियम धरून तो अत्याचार चालू होता. पण त्यावेळी भारत बंगाल यांच्या बाजूने उभा राहिला. त्यावेळी पंतप्रधान इंदिराजींनी भारताला एक जागतिक पातळीचे नेतृत्व देऊन त्यावेळेच्या जगाच्या शीतयुद्धाचं राजकारणात मोठ्या दूरदृष्टीने आपल्या सैन्याला सुद्धा युद्धाच्या योजना स्ट्रॅटेजिक प्लॅन करायला सांगितले. त्या सगळ्यांच्या परिणामातून 3 डिसेंबर 1971 ला युद्ध पेटलं. पण 13 दिवसात भारताचे सैन्य ढाकेत पोहोचले. पाकिस्तान चारी मुंड्या चीर झाला. 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानच्या सैन्यांच्या वतीने जनरल नियाजी तो पाकिस्तानच्या सेनेच्या पूर्व विभागाचा कमांडिंग ऑफिसर इन्चार्ज होता. त्यांनी गप मान खाली करून शरणागतीची स्वाक्षरी दिली. अधिकृतरित्या बांगलादेश हे राष्ट्र तर 25 मार्च 1971 लाच अस्तित्वात आलं होतं.
पण पाकिस्तानचा अंतिम पराभव 16 डिसेंबर 1971 ला झाला. तो भारताचा अविलक्षणीय क्षण होता. पण त्या क्षणाचं एक दुःख, एक दुर्दैव लपलेलं होतं, ते म्हणजे काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुद्धा तीच संधी होती. पण ती इंदिराजींनी घेतली नाही किंवा त्या घेऊ शकल्या नाहीत. दुःख पाकिस्तानी सैन्यांनी आधीचं पूर्व पाकिस्तान, की जो 25 मार्च 1971 पासून स्वतंत्र बांगलादेश म्हणून घेता 1971 पासून स्वतंत्र बांगलादेश म्हणून घेतो. तिथे केलेले अत्याचार, तिथे केलेल्या कत्तली, निरपराध्यांची हत्या, स्त्रियांचे समूह या पातळीवर झालेले महाभयानक बलात्कार याबद्दल भारताने पाकिस्तानी सेनेला जबाबदार धरायला काहीच केलं नाही. खरं म्हणजे पाकिस्तान विरुद्ध आपण किमान बोलायचं तर युनायटेड नेशन मध्ये सुद्धा जेनोसाइड अर्थात वंशविच्छेद अशी केस करायला हवी होती. पाकिस्तानी सेनेला जबाबदार धरायला हवं होतं. काही न करता आपण पाकिस्तानचे 93,000 सैन्य आपल्या तुरुंगाच्या मध्ये जोपासलं आणि जुलै 1972 मध्ये शिमला करार झाल्यावर ते सन्मानाने सोडलं. सापाच्या पिल्लांना आपण 7 महिने दूध पाजलं. ते सापाची पिल्ले आपल्यावरच डोक्यामध्ये दगदगती भारताबद्दल सूट भावना घेऊनच. पाकिस्तानी सैन्य बांगलादेशात जेव्हा निरपराध्यांच्यावर अत्याचार करत होता तेव्हा सुद्धा त्यांना सहकार्य करणारे घटक त्यावेळेस 1971 आणि त्यानंतरच्या काळात पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशमध्ये त्यावेळी सुद्धा होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्य करण्यामध्ये भारताचा सिंहाचा वाटा होता. आणि मग बांगलादेशच्या राष्ट्रपुरुष असे ज्यांना म्हणतात म्हणजे शेख हसीना वाजेद यांचे वडील शेख मुजीबुर रहमान ते बांगलादेशचे पंतप्रधान झाले. त्यांनी बांगलादेशसाठी एक लिखित राज्यघटना तयार केली. शेख मुजीबुर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या बांगलादेशची राज्यघटना बहुपक्षीय संसदीय लोकशाही या स्वरूपाची असून ती सेक्युलर धर्मनिरपेक्ष राज्यघटना होती. त्या शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केली. त्यांचेच लष्कर प्रमुखांनी जनरल जियाउर रहमान यांनी घरात घुसून शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केली. आणि आताच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद त्यावेळी शिक्षणासाठी तिथल्या डाक्यातल्या घरात नव्हत्या म्हणून त्या वाचल्या. बांगलादेशच्या राष्ट्रपुरुषाची हत्या करणाऱ्या या जियाउर रहमान यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याचं नाव बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP. तो सत्तेत आला आणि त्यांनी बांगलादेशची राज्यघटनाच बदलली. बांगलादेशला इस्लामिक रिपब्लिक केलं. इस्लामिक रिपब्लिकचा अर्थ आहे की फक्त इस्लामला बांगलादेशमध्ये अधिकृत मान्यता आहे. मुस्लिम नसलेल्या व्यक्ती, त्यांचे धर्म यांना बांगलादेशच्या राज्यघटनेत अधिकार नाहीत. स्वातंत्र्य नाहीत, मूलभूत नाहीत, मानव अधिकार नाहीत. शेख हसीना वाजेद यांनी ते बदलण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ववत त्या आपल्या वडिलांच्या काळाप्रमाणे बांगलादेश पुन्हा सेक्युलर नॅशनलिस्ट व्हावा असा राज्यघटनेत बदल केला. पण तो बांगलादेशच्या न्यायव्यवस्थेने हाणून पाडला. म्हणजे 71च्या युद्धाच्या आणि बांगलादेश मुक्तीच्या काळामध्ये ज्या शक्ती पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या होत्या त्या शक्ती चीनला सहकार्य करणाऱ्या होत्या आणि चीनच्या ताट्याखालचं मांजर पण होते. त्या संघटित झाल्या. एका बाजूला IBNP या पक्षाच्या रूपात होता. तो BNP स्थापन करणाऱ्या जियाउर रहमान यांची पत्नी बेगम खलिदा जिया 2 वेळा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. BNPचं राजकारण सर्वस्वी भारत विरोधी आहे. सर्वस्वी अतिरेकी इस्लामी घटकांच्या बाजूने आहे. BNPच्या राजकारणाचा भारत विरोधी भाग म्हणून BNP सर्वस्वी चीनच्या बाजूने झुकलेला आहे. त्या BNPच्या नेत्या बेगम खलिदा जिया या गेल्या काही काळ तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अवामी लीग पक्षाच्या आताच्या नेत्या शेख हसीना वाजेद यांनी BNPवर बंदी घातली. इथपर्यंत की आता फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात निवडणुका झाल्या तर BNPने त्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला. 1971 मध्ये पाकिस्तानच्या अत्याचाराला बांगलादेशातल्या ज्या व्यक्ती किंवा घटकांनी मदत केली तर या शेख हसीना वाजेद यांनी अशा पाकिस्तानला मदत करणाऱ्या घटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई चालू केली. आणि त्यातले काही मुल्ला मौलवी आहेत की ज्यांनी कत्तली करायला पाकिस्तानची सैन्यांना मदत केली. हे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात सर्व साक्षी पुराव्यांनी सिद्ध झाले. म्हणून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी ते सिद्ध झाल्यावर त्या संबंधित मुल्ला मौलवींना फासावर लटकवलं. पण आताच्या बांगलादेशात या घटनांची पण अस्वस्थता आहे. आताच्या बांगलादेशात टोकाचा धर्मार्थ इस्लामिक असलेल्या
मूलतत्ववादी असा फार मोठा घटक आहे की त्यातले काही जण व्यक्तिगत दहशतवाद्यांकडे सुद्धा वळतात. भारतामध्ये मुंबईमध्ये झालेल्या काही दहशतवादी घटनांची पायामूळ आणि धागेदोरे बंगालपर्यंत पोहोचतात. पण हे जेव्हा पोहोचले तेव्हाही पंतप्रधान शेख हसीना वाजेत होत्या. त्यामुळे बांगलादेश सरकारने सुद्धा भारताला दहशतवादाविरुद्ध मदत केली आणि ते दहशतवादी कृत्य भारतात करून बांगलादेशात जरी जाऊन लपलेले असले तरी बांगलादेशच्या प्रशासनाने त्यांना पकडून भारताच्या हवाली केले. अवामी लीगच्या विरुद्ध बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हे जर सत्तेत असते तर बांगलादेशातल्या भारत विरोधी इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घालून चालना देतात. BNP सत्तेत असताना आणि बेगम खालेदा जिया बांगलादेशच्या पंतप्रधान असताना एका वेळी बांगलादेश रायफल्स युनिट यांच्या लेफ्टनंट जनरलच्या मार्गदर्शनानुसार बांगलादेशचे सैन्य भारताच्या एका गावात शिरलं. त्यांनी त्या गावात आपला बांगलादेश रायफल्स युनिट तळ होता गाव ताब्यात घेतलं. त्या तळाला सर्व बाजूंनी वेढलं. आपले 20 जवान बांगलादेशाच्या सैन्यांनी पकडून नेलं. त्यातला 19 जणांना मारलं आणि एकाला जिवंत परत निरोप द्यायला पाहिजे. 19 जणांचे मृतदेह आडव्या काठीला बांधले होते. ही BNPची वर्तवणूक आहे. आता गेले काही महिने बांगलादेशची जी खडबड चालू आहे त्यामागे बांगलादेशातले टोकाचे मूलतत्ववादी घटक पण आहेत. आधी बंदी असलेला आणि नंतर निवडणुकावर बहिष्कार टाकलेला हा BNPचा हा पक्ष सुद्धा आहे. आता काही दिवसांपूर्वी जमाते इस्लाम एवढा आक्रमक, हिंसक आणि बेकायदेशीर आहे की जमाते इस्लामवर सौदी अरेबिया सुद्धा बंदी आहे. आताचा सौदी अरेबियाचा राजा MBS मोहम्मद बिन सलमान यांनी बंदी घातली आहे. त्या जमाती इस्लामचा सुद्धा बांगलादेशमध्ये अदमात चालला होता. पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी त्याला बंदी घातली. 1971 मध्ये आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याला बांगलादेशी निरप्राय जनतेवर अत्याचार, बलात्कार करायला मदत करणाऱ्या घटकांना न्यायालयापर्यंत जाऊन आधी गुन्हा सिद्ध करून फाशीपर्यंत शिक्षा सुद्धा अंमलात आली. या टप्प्यामध्ये जे आता आंदोलन चालू झालं त्याला विषय आहे बांगलादेशच्या राखीव जागा. त्यानुसार 1971च्या बांगलादेश मुक्तीच्या काळामध्ये जे बांगलादेश मुक्तीकरता लढले त्यांचे आताचे वंशज बांगलादेशच्या एकूण विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% पेक्षा जास्त राखीव जागा होत्या. आता काही घटकांच्या म्हणण्यानुसार त्या फार आहेत. त्यांनी आमची संधी जाते म्हणून आंदोलन चालू होती. त्या आंदोलनाच्या काळात शेख हसीना वाजेद यांनी आंदोलन करण्याचे वर रजाकार असे केले तर रजाकार हा शब्द अगदी इस्लामचे तत्वज्ञान पाहिलं तर त्या शब्दाला एक पॉझिटिव्ह धर्माची सेवा करणारे पण इकडे आपल्या हैदराबादच्या निजामी आणि 1971 साली बांगलादेशातल्या धर्मांध हिंसक मुस्लिम मुल्ला मौलवींना या शब्दाला वाईट आणि निगेटिव्ह अर्थात आणला. तो म्हणजे धर्मार्ध असणे, काफिरांवर अत्याचार करणे, कत्तली करणे इत्यादी. तेव्हा आंदोलन करणाऱ्यांना उद्देशून शेख हसीना वाजेद यांनी रजाकार हा शब्द उच्चारला. तसे बांगलादेशातले आंदोलन आणखी पेटलं आणि रस्त्यावर आलेले हजारो जण आम्ही रजाकार आहोत अशा घोषणा त्यांनी देत चालू केलं. शेख हसीना वाजेद यांनी आता जाहीर पण केलं होतं की आपण हा प्रश्न शांततेने भेटून त्यांच्या राखीव जागांचे प्रमाण कमी करून सोडवू. त्यासाठी त्यांनी राखीव जागांचे प्रमाण 7% खाली आणले. पण आंदोलन संपलं नाही. याचा अर्थ की आंदोलनाचा हेतूच मुळी शेख हसीना वाजेद यांना घालवणे आणि बांगलादेशातल्या धर्मार्ध इस्लामिक शक्तीचा विजय घडवून आणणे. यामागे एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन असू शकतो. पंतप्रधान पदावर असताना हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतामध्ये पडून येण्यापूर्वी शेख हसीना वाजेद म्हणल्या, पहिल्यांदाच फेब्रुवारी जेव्हा निवडणूक होत्या त्या काळामध्ये त्या म्हणाल्या की त्यांना अमेरिकेच्या काही ऑफर होत्या. अमेरिकेचे म्हणणं त्यांनी ऐकलं असतं तर त्यांना निवडणूक सोपी गेली असती. त्या अमेरिकेच्या ताट्याखालच्या मांजर बनायला नकार देत असल्यामुळे अमेरिकेने बंगाल देशातली निवडणूक शेख हसीना वाजेद जिंकू नये याकरता प्रयत्न केले. असे निवडणुका जिंकल्यावर शेख हसीना वाजेद स्पष्टपणे म्हटल्या आणि तसंच आता अलीकडे त्यांनी विधान केलं होतं की बांगलादेश किंवा भारतातल्या सुद्धा एक भाग तुकडा तोडून त्या भागाचे एक स्वतंत्र ख्रिश्चन राष्ट्र तयार करण्याचे अमेरिका आणि काही शक्तींचे प्रयत्न चालू आहेत. चीन बद्दल भारताच्या पूर्वाचल उर्फ ईशान्य भारत पूर्वीपासून ज्या भारत विरोधी शक्ती आहे, जी सशस्त्र आंदोलन आहे, त्यांना पैसा, दारू, गोळा, प्रशिक्षण चीनने पुरवले आहेत. बांगलादेशातल्या सगळ्या घडामोडी अख्ख्या जगाकरता महत्त्वाच्या आणि गंभीर आहेत.
अगदी अलीकडे पर्यंत भारताने अधिकृत भूमिका घेतली होती की जणू हे घडतंय हा बांगलादेशच्या अंतर्गत प्रश्न आहे. भारताने अशी भूमिका घेतल्यावर बांगलादेशचे थोर विचारवंत आणि एक आदर्श कार्यकर्ता असलेले मोहम्मद युनिस म्हणजे ग्रामीण बँकेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना छोटी छोटी कर्ज देणे, पण त्यातून त्या गोरगरिबांची गरिबी दूर होऊन त्यांना सन्मानाने जगता येणे हे लाखो जणांकरता त्यांनी केलं. असे बांगलादेशातले बॅकर गरिबांचे बॅकर त्यांना नोबेल पुरस्कारच आहे. पुढे बांगलादेशच्या राजकर्त्यांशी त्यांचं पण फाटलं. एका मोहम्मद युनिस यांना बांगलादेशच्या सरकार हेच शेख हसीना वाजेद त्यांनी तुरुंगात पण टाकलं. एका वेळी मोहम्मद युनिस यांचं बांगलादेशात एक असे स्थानही तयार झालं होतं तिचं त्यांनी ठरवलं. राजकारणात यायचं तर पंतप्रधान राष्ट्रपती होऊ शकले असते. ते मोहम्मद युनिस भारताला म्हणाले की बांगलादेशात जे घडलंय ते कृपया करून तुम्ही बंगालच्या अंतर्गत प्रश्न म्हणून कानाडोळा करू नका. दुर्दैवाने आता ती परिस्थिती समोर आलेली आहे. केवळ भारताच्या नाही, जगाच्या सध्या एका रशिया युक्रेन युद्ध की ज्याचा मोठा भडका सगळ्या जगाला कधी पण त्याच्या आधीच्या ज्वाला भेटू शकतात. ते चालू असताना अजून 7 ऑक्टोबर 2023 पासून चालू आहे. त्याची व्याप्ती खरं म्हणजे आडतेच आहे. भारत त्यापासून वेगळा अलिप्त आहे, आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे वगैरे वगैरे. मुळात तो सुद्धा गैरसमज होतात. घडामोडींच्या रूपाने त्या ज्वाला आता थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत आल्या. जगाला धोका आहे तो जगातही पहिला धोका आपल्याला करताय आणि बांगलादेश टोकाच्या धर्मार्थ रक्तपाती इस्लामिक शक्तीच्या हातात जाताना दिसतो. शेख हसीना वाजेद पंतप्रधान असताना सुद्धा बांगलादेशमध्ये भारताच्या टोकाचा तीव्र द्वेष करणारे घटक होते. 1971 मध्ये पहिल्यांदा राज्यघटनेमध्ये त्यांना त्यांचे धार्मिक अधिकार होते, पण 1975 पासून जी इस्लामिक राज्यघटना शेख हसीना वाजेद यांनी पुन्हा ती सेक्युलर राज्यघटना करायचा प्रयत्न केला. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला तर बांगलादेशातल्या हिंदूंचा सुद्धा जीवन, अस्तित्व, अब्रू व पैसा हे सगळं धोक्यात आहे आणि ती परंपरा गेले सर्व काळ बांगलादेशात चालू आहे. सगळ्या पाकिस्तानात सुद्धा असं घडतं, पण आता तर त्या बांगलादेशमध्ये भारताच्या टोकाला द्वेष करणारा जो घटक आहे त्याच्या हातात सत्ता जाताना दिसते. बांगलादेशी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे की नाही मला कल्पना नाहीये. आता नुकत्याच झालेल्या क्रिकेटच्या T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यात जेव्हा भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याच्या अंतिम क्षणी भारताचा पराभव होईल असे वाटत असताना बांगलादेशवासियांच्या जणू एखादा मोठा उत्सव असल्यासारखा आनंद बांगलादेशवाल्यांना झाला होता. सूर्यकुमार यादवच्या अप्रतिम झेलाने सामन्यांचा चेहरा मोहरा बदलला. या झेलाने बांगलादेशवासियांना फार दुःख झाले. भारत विरोधी इस्लामिक शक्तीच्या हातात बांगलादेश जातोय. ते होणे म्हणजे भारताच्या दोन्ही बाजूंना ते धर्मार्थ इस्लामिक राज्यवट असलेले शेजारी मिळतील. त्या दोन्हींना जागतिक राजकारणामध्ये काही प्रमाणात अमेरिकेची मदत पण होईल. त्यामुळे लष्करी जाणकार कायम सांगतात की नजीकच्या भविष्यकाळात भारतावर वेळ येऊ शकते. एका वेळी 2 आघाड्यावर लढण्याची अर्थात 2 फ्रंट वॉर त्याचा अभ्यास करून अनेक जाणकार म्हणाले की 2 नाही 2.5 फ्रंट वॉर लढावे लागते. 2.5 फ्रंट वॉर कोणते? तर एका बाजूला चीन आणि पाकिस्तानची युती आणि त्या दोघं मिळून एका वेळी भारतावर हल्ला चढविला म्हणजे भारताला एका वेळी 2 आघाड्यांवर लढावे लागेल. त्या चीनचा भारताच्या अंतर्गत वारंवार ॲडव्हान्स एजंट म्हणजे नक्षलवादी आणि पाकिस्तानच्या ॲडव्हान्स एजंट म्हणजे भारताच्या अंतर्गत असलेले दहशतवादी टोकाचे धर्मार्थ जाणकार म्हणाले. या दोघांना मिळून 0.5. मग ते म्हणाले की बाहेरून या 2 शक्ती जेव्हा भारतावर हल्ला करतील आणि भारतातील सैन्यांना एका वेळी 2 आघाड्यांवर लढायला भाग पाडतील त्यावेळेला देशांतर्गत सुद्धा देशद्रोही धर्मांध लोकशाही राज्यघटना न मानणाऱ्या या शक्ती की ज्यांनी मिली बघत आहे भारतांतर्गत इस्लामिक आणि नक्षलवादी शक्तीची याचे भरपूर पुरावे सरकारकडे पण आणि ते वेळोवेळी बाहेर येत असतात. तर 2.5 म्हणजे बाहेरून हल्ला करणारे पाकिस्तान व चीन या 2 आघाड्या आणि हे देशांतर्गत त्याच वेळी उठाव करतील असे 0.5. भारताच्या अंतर्गत 0.5 नाहीये, देशाबाहेरून 2 शक्ती एका वेळी हल्ला एकमेकांशी कोऑर्डिनेशन करून आणि देशांतर्गत सुद्धा 2 आघाड्या त्या पण एकमेकांशी नीट कोऑर्डिनेशन करून पण आता जर वर असेल तर बांगलादेश या धर्मांध इस्लामिक शक्तीच्या ताब्यात जाण्यामुळे
3 फ्रंट वॉर होऊ शकतो. मग 2.5 फ्रंट वॉर तसं नसून ते 3.5 फ्रंट वॉर होतं. हा काळ भारताला अत्यंत धोकादायक आहे. तो जगासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि माझं तर निश्चित म्हणणं भारत आणि बांगलादेश मधल्या घडामोडींकडे अलिप्तपणे पाहण्याचे दिवस आता संपले. जे चालू आहे ते काहीतरी बांगलादेशच्या प्रश्न म्हणण्याचे सुद्धा दिवस संपले. हे बांगलादेशच्या दूरदृष्टीने नेता मोहम्मद युनिस यांच्या मताशी मी पण सहमत आहे. तेव्हा काही न काहीतरी होऊन भारताच्या एका योग्यतेची मध्यस्थी करावी लागणार. त्यासाठी सगळ्या जगाचा राजकारण सुद्धा भारताने एका बाजूला भारतासाठी आणि जगासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानाचा कालखंड चालू झाला आहे हे निश्चित. याबद्दल तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंट्स करा आणि गोधडी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.